विदर्भात दमदार पावसामुळे गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात पूरस्थिती. चंद्रपुरात मुसळधार पावसामुळे इराई नदीनं पात्र सोडलंय. राजनगर, सहारा पार्क, आरवट या भागामध्ये पुराचं पाणी शिरलं. परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवलंय. 29 आणि 30 जुलैला झालेल्या संततधार पावसामुळे यवतमाळ जिल्ह्यातील शेतीचं नुकसान झालंय. जिल्ह्यातील 47 गावांमधील 24,000 शेतकऱ्यांच्या 26,008 हेक्टरवरील पिकं पाण्याखाली गेल्याचा अंदाज आहे. कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. जळकोट, उदगीर, अहमदपूर, चाकूर, औसा, निलंगासह सर्वच तालुक्यांमध्ये रखडलेल्या खरीपाच्या पेरण्यांना वेग आलाय. जिल्ह्यामधील प्रकल्पांमुळे 13,69% पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. पुण्याच्या धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी. खडकवासला धरणाच्या सांडव्यामधून मुठा नदी पात्रामध्ये 4,708 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या भागांना सतर्कतेचा इशारा. केरळमध्ये पावसाचा कहर. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती. अनेक भागामध्ये रस्ते पाण्याखाली गेले. जनजीवन विस्कळीत झालंय. शबरीमालाला भेट देणाऱ्या भाविकांसाठी सतर्कतेचा इशारा. छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. पुराच्या पाण्याचा सुरक्षा दलांच्या छावण्यांना वेढा. त्यामुळे जवान आणि जिल्हा मुख्यालय यांचा संपर्क तुटलाय. कुलचूर नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे बीएसएफ जवानांना जीव वाचवण्यासाठी छतावरती बसून राहावं लागलंय. ओडिशा राज्यातील केंद्रपाडा इथल्या कानी नदीनं रौद्ररूप धारण केलं. कानी नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये वाहून जाणाऱ्या मुलीला वाचवण्यात आलंय. केंद्रपाडामध्ये सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरपरिस्थिती आहे. गुजरातमध्ये मुसळधार पाऊस सुरू. पुरामुळे प्रचंड हाहाकार उडालाय. पुराच्या पाण्यामध्ये कार वाहून गेली आहे. तर मुसळधार पावसामुळे देभोल नदीला पूर आलाय. रस्तेही जलमय झालेत.